तर मस्तपैकी आज चिकन भात कलेजी फ्राय आणि मटन पण बनवणार आहे रोशनने स्पेशल मटन आणलाय, पण मटन खाणारी मंडळी रोशन आणि संधू फक्त. आज चिकनचे पीस ना मस्तपैकी बारीक बनवले, ते बघा छोटे छोटे बनवले एवढे मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 12 वाजले दुपारचे आणि आपण आलोय जंगलात, पार्टी करायला आलोय जंगलात, वेगळ्याच जंगलात आलोय आज. तर मस्तपैकी आज चिकन भात कलेजी फ्राय आणि मटन पण बनवणार आहे रोशनने स्पेशल मटन आणलाय, पण मटन खाणारी मंडळी रोशन आणि संधू फक्त. भावेशने मी काय मटन बिटन खायत नाही, आणि गंपे आपलं होय तो बाहेर गेलो सांगलीकडं होय तो 2 दिवसांनी येत. तर हो इकडे संधू चूल पेटवतात, 2 चुलात आपल्याकडे आज रेसिपी बनवूची जास्त म्हणून चूल पण जास्त. इकडं रोशन आल्या मटण साफ करू लागलो. मटणात काय काय आला आता बघतोय मी. तर हे इकडे मटण आहे, रोशनने आणलेलं अर्धा किलो मटण. अर्धापेक्षा जास्त आहे वाटतं ना? हां, अर्धापेक्षा जास्त आहे. चांगलं आहे एकदम मस्तपैकी. कलेजी पण आहे थोडीशी. तरी मटण साफ करू बसलो आल्या चिकन रेसिपीवर बसलाय रे. होय काय, आम्ही आमची रेसिपी बघून घेऊ. तर हे इकडे चिकन आणलंय आम्ही, हे बघा. ते थोडंसं बारीक करायला पाहिजे, जरा जास्तच जाड आहे. संधू लागलो मस्तपैकी विस्तो भेटू. आज लोकेशन वेगळाच. हा बघा मस्तपैकी लोकेशन आहे. इथं सावली आहे, तिथं बसलेलो चूल मांडून. तर ही इकडे ना कलेजी आहे, पण ती जरा बर्फामध्ये होती त्याच्यामुळे ठेवली आहे पाण्यात वितळायला. तर कलेजी फ्राय बनवूया मस्तपैकी. बघा लगेच वितळणार नाही, वेळ लागेल थोडासा. तसं ना पार्टी करायला आपल्याला कारण लागत नाही, पण मुळात ना बड्डे आहे आज माझं, आणि इकडे पार्टी हवी होती. तर धाब्या बिब्यावर जाण्यापेक्षा बोललो चला वाळातच पार्टी करूया, म्हणजे साधारण पार्टीचा खर्च तरी रिटर्न येईल माझा. आणि सुसाट रेसिपी पण बनवू. धाब्यावर नेणारा तुम्हाला, पण गंप्या आल्यावर मी तर नेणार यांना मी हॉटेलला, पण गंप्या आल्यावर. गंप्या नाही ना आपला, त्याच्यामुळे कॅन्सल केला. बोलू हळद बनवूया सध्या तात्पुरती पार्टी आज. तर मटण घेतला ना स्वच्छ धुवून रोशन, आणि त्याला काय करतो शिजवतो ना आधी. काय काय टाकून? हळद मीठ. हां शिजव. हा रोशन आणलेला मटण ना, रोशन तिकडे चिकन बारीक करतो ना, तो त्याच्या रेसिपीला हातभार लावूया. तोपर्यंत शिजत टाकतो थोडा मटण. मीठ टाकूया त्याच्यात शिजायला, थोडीशी हळद टाकूया. तर हे मटण दोघांना भरपूर होईल. मग चिकन रोशन चिकन खाणार की नाही तू? खाणार. एवढा खाऊन चिकन खाऊ होईल तू का? यात टाकूया पाणी. किती पाणी टाकू? एवढा तर लागत. चला मटण ठेवलंय शिजायला. आता काय करूया, भात ठेवूया त्या दुसऱ्या चुलीवर. हो माणूस, आता मटण झाला शिजत ठेवलो मी, चिकन बारीक करता. आणि भावेश लागलो काळीच भाजू काढता. होय ना, काळीच भात होय. आणि ह्या नाही आणलं गांजो, माखावून दे मग काळी जरासा. दोघांनी खाऊया आपण मिळून. बाकीचं फ्राय खातील, कलेजी फ्राय. तर आज ना राईस वेगळा आणलाय, इंद्रायणी आणलाय आज. नॉनव्हेज सोबत इंद्रायणी मस्त लागतो, एकदम सॉफ्ट नरम, आणि वास पण मस्त येतो त्याला. ताट उचलून भावेश हळूच. मटण उकड आलो का मटणा? शिजला उतरू का भावेश? रोशन शिजला. अरे अळणी मटण झालं, अळणी मटण कमी ठेवला. अजून टाक, चमचा घेऊन ये. नाही फिरव नाही, बरोबर आहे अळणी मटण बरोबर आहे. वाफेवर शिजत. इकडे भात पण ठेवलाय चुलीवरती. चला आलं लसूण पेस्ट आपल्याला कलेजीला पण ठेव थोडीशी, आणि तुला पण ठेव काहीतरी ह्याला मटणला. चला तर रोशन मसाला लावतोय. मिरची पावडर तर टाकलीच आहे. हा गरम मसाला आहे, टाक अजून. गरम मसाला आहे. हा चिकन मसाला. आज चिकन मसाला परफेक्ट गोष्टीत पडणार. चिकन मसाला चिकनमध्ये, नाही तर माशामध्ये पण चिकन मसाला टाकतो मी. हे दही बस, हे दही आलं ठेवून दे तिथे, भावेशला देते. भावेश दही हवा ना, साखर टाकणे मला पण दे जरासा. भरपूर हे आलं लसूण पेस्ट आहे. टाक जरा शिजून. बस टाकले आलं लसूण पेस्ट. मीठ टाकलंस? मीठ पण टाकून दे.
असं समजत नाही माका पण टाक. चला मीठ टाकला ना. कार होईत रोशन आमची रेसिपी कार करशील. भावेश हा आणि माका धुवून खावं लागत काय भावेश. तर मस्तपैकी इकडे मसाला लावलाय. आज चिकनचे पीस ना मस्तपैकी बारीक बनवले ते बघा, छोटे छोटे बनवले एवढे मस्तपैकी. कारण ह्या माणसाक मोठे मोठे चालत पण नाही. तो बाटली कापताय कशा माहिती आहे काय, दही खाऊ हाय त्यात दही राहणार आहे. मोठी जरा करू का, ग्लास छोटा बनवलं जरासं ठेव ह्याच्यात टाकूया कलेजीमध्ये. लय दही उरला मग जास्त दाखवाटच आहे अजून नको. साखर टाकणे माका पण दे प्रसाद बनवून. वाढदिवसाचा प्रसाद दे बनवून माका. बरोबर आहे मीठ पण बरोबर आहे ना. परफेक्ट. चला तर झालं, हे पण रेडी झालं. तशी चूल पेटवलात की धूर आला ना की तो नजारा पण भारी वाटतो. बाबाने चपला पण ठेवला ना तिकडं. बस 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 एकच नंबर मित्रांनो. कलेजी भाजलेली, कलेजी कावया भाजलेली. मसाला लावूया कलेजीला फ्राय करायला. सकाळ संध्याकाळी कलेजीला मसाला लावूया मित्रांनो. आलं लसूण पेस्ट पाहिजे ना तुला. हो थोडीशी आलं लसूण पेस्ट ही रोशनला ठेवून देऊया. मिरची पावडर, मसाला जरा लावूया साईडमध्ये. हा गरम मसाला आहे, चिकन मसाला, मीठ टाकूया मीठ. कलेजी कशी फ्रीजमध्ये होती ना पूर्ण बर्फ झालेला, त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज झाला बघा, एकदम व्हाईट व्हाईट झाली. इकडे फक्त सुसाटमध्ये मसाला लागला लगेचच कलेजीला. दही नको टाकूया कलेजीमध्ये. दही वाईट खाऊन टाकायचं आपण नंतर खाऊया म्हणता. मस्तपैकी इकडे रेडी, भात रेडी. आता काय बनवूया. कलेजी बनवूया. इकडं हे संधू मटण खाऊ सुरुवात केलं की काय होय. शिजला बघा, मटण शिजलंय. हा सूप पिऊक मस्त वाटत असत ना. चिकनचा हवा आता, बकऱ्याचा नको, आम्ही नाही खात. भावेशने मी सूप असला होय ना. रोशन चावत तुका. तरी बघा कलेजीला मसाला लावलाय, तवा ठेवलाय, तेल पण टाकलंय. तर मस्त गरम झालं. तर ही गेली कलेजी तव्यावर पहिली, ही गेली दुसरी. आणि आता पळवक लागत मित्रांनो, नाही इतकं भाजूक पण होईल. पटापट ठेवते आणि पळतोय. कांद्याचा कॉन्ट्रॅक्ट तू बघा त्याच्याकडे आहे. फ्राय करतो आपण कांदे. हे आमका पण संधू कांदो का बा काय. हां, एक बाजू फ्राय होऊ देत, जरा बाजूकच राहूया कारण कलेजी तेल उडवते. संधू आधी टॉमॅटो कापताय. टॉमॅटो आमचो आहे संधू, चिकनला लागणार. सगळ्यात मस्त घ्या कर. कलेजी टाकली ना तव्यावर, एक नंबर असा वाटोक लागला. आता सुगंध येऊ लागलो कलेजीचो आहे फ्राय केलेल्या. हात भाजतो अक्षरशः. फक्त कापू नको, म्हणजे बोटा कापू नको फक्त, नाही तर मटणात हात घातलंस की झोमतील होय ना जेवताना भावेश. चमचो पण नाही आणि ह्यो चमच तर तोंडात जाणार नाही, असो विषय आहे संधू. तिथे वेपर पण होत नाही. वेपरान खाशील बोलशील तर त्याच्या वाटणीचा खाल्ला नाही रे मटण. कलेजी फ्राय होताय, चांगली फ्राय होते. तर मटन रेसिपी बघूया रोशनची. मटन बॉईल करून घेतलंय, शिजवून घेतलंय. हातात धरून राहू का या असा. इकडं कातळ आपला बरोबर राहणार आहे, एक लेवल आहे ना. काय काय घेतला ना माहिती आहे बघा. कांदो आणि मिरची घेतला ना, आणि गरम खडू मसाला, हे वाटण आहे आपलं. कलेजी फ्राय करताय. झाली ना बहुतेक भावेश. आवाज देऊ लागली ना. असं बस.
सुगंध असा यायला लागणार ना खतरनाक. बाजू चांगली लाल होते. चला रेसिपी बघूया. लसूण टाकला ना विस्तव हा आणि मिरची टाकला. हा खडा मसाला, दालचिनी साल वगैरे आहे. काळी मिरी पण आहे. हा कांदा उभा चिरलेला कांदा आहे. आलं लसूण पेस्ट. इकडे कलेजी फ्राय पण रेडी झाले. तर काढ भावेश, उलट्या प्लेटवर काढायचं. त्या साईडने प्लास्टिकचा थर असतो त्याच्यामुळे. इकडे मसाला दाखवूया तुका किती होतो. होय, नाही तर नंतर जाळ बनवून टाक. जाळ होत नंतर टाक. मिरची पावडर बस झाली, जराशी टाकाल किशी. मिरची पावडर आणि हा गरम मसाला. तसं काय नाही, पाणी जवळ आहे रे. आणि हा मटन मसाला. हे वाटण आहे सुक्या खोबऱ्याचं, कांदा वगैरे आपलं रेग्युलरवालं. झालं. आता ह्याच्यात मटण टाकायचं आणि शिजवायचं जरासा, की मटण रेसिपी रेडी रोशनची. मस्तपैकी ग्रेव्ही रेडी झाली आहे. तर हे फायनली मटण. परफेक्ट आहे. आता मस्तपैकी जरा शिजू देत मीन्स मसाले शिजू देत. मटण तर शिजलेलंच आहे. तर आता विस्तव कराने रेडी झाला की सांग. कोथिंबीर लागत ना? हां, नंतर टाक. तर इकडे कलेजी फ्राय रेडी अजून करायची आहे बघा. ही भावेशने टाकली बॅच एक आणि एवढी अजून बाकी आहे. तर संदू तिकडे मस्तपैकी कांदा आणि कोथिंबीर वगैरे कट करतोय. कलेजी चेक करूया कशी झाली कलेजी. एकच नंबर फ्राय झाली. पण कलेजी सोबत धूर पण खावं लागतं हो बघा. मग टेस्ट अजून भारी लागत असेल. स्मोकी कलेजी. तर रोशन एकच चिकन बनवून सांगूया. चला तेल बघ. तेल टाकलं आहे. संतू कलेजी बघितलं खाऊन कशी झाली आहे? अजून आपली रेडी आहे ती बघ. माल एवढं रेडी आहे तो बघ. चला चिकन बनवून रोशन. टाकला आहे, टाकला काय म्हणतात ते का, लसूण टाकला. आणि मिरची 2 कापलेले, खडू मसालो. हा एवढाच लाकूड टाक म्हणजे आमका काढून टाकूक बरा होय ना भावे. खडू मसालो हा चालत टाकून दे. कांदा आणि टोमॅटो असंच टाकून दे. आज 2 चुली बनवल्या ना मित्रांनो. लगेच रेसिपी रेडी झाली आहे. माका वाटलं 3 वाजतील रेसिपी बनवूक. बरोबर आहे. दे मसाले फेकून मार. चल मसाला बघ. टाक जा बस. मिरची पावडर जराशी टाकलं तरी चालली असती ना. नको. चला मिरची पावडर. हा आला गरम मसाला. आणि हा आला हळद. ही आली हळद. आणि हा आला चिकन मसाला. हे वाटण आहे. मस्तपैकी ग्रेव्हीवाला चिकन बनवून टाक. तर हे चिकन आलं फायनली. तर हे पाणी टाकूया. हिरो बस झालं आता सुटत पाणी. होय सुटत पाणी. हे बघा, हे आपण पाणी आता जेवणात वापरतो. तर एवढं हे स्वच्छ पाणी आहे ना, हे आपण डायरेक्ट पिऊ शकतोय बघा. म्हणजे कोकणातले जे व्हाळ आहेत ना किंवा झरे असतील त्याचं पाणी तुम्ही डायरेक्ट पिऊ शकता. एवढं स्वच्छ पाणी आहे हे. तर आम्ही व्हाळात रेसिपी बनवतो हेच पाणी वापरतो. तर कोकणी माणूस रासायनिक प्रकल्पाला इथे विरोध का करतात माहिती आहे? त्याचं कारण मेन हेच आहे. हे बघा, एवढा कोकणातला निसर्ग स्वच्छ आहे
आता जर ह्याच्याच वरती एखादी रासायनिक कंपनी असेल ना तर हे प्यायचं तर सोडाच, पाय धुवायच्या पण लायकीचं पाणी राहणार नाही, एवढी अवस्था होते बेकार. त्याच्यामुळे तुम्हाला जर काय करायचे असतील ना प्रकल्प, ते इथल्या निसर्गाला पूरक असतील ते करा. पण राजकारणी मंडळी ही फक्त पैशाच्या पाठी असते, आपला कोण ऐकत नाही इकडं, असं विषय असता. तर इकडे आपलं चिकन झालंय रेडी. चमचा घे बघूया संधू. ही टाकली कोथिंबीर. तर फायनली इकडे जेवण झालंय रेडी. दाखव रे. इकडे चिकन आहे मस्तपैकी, कांदा लिंबू कापलेला आहे ह्याच्यामध्ये. मटण बाजूक कर तुमचा. अगोदर तर रस्सा घेतलाय भावेशने, आता वरती भात, नाही तर भात खाली सुकोर आता म्हणता होय ना. आज इंद्रायणी राईस आहे, चिकटवाला भात. पण हे तुमका पण रसो ह्याच्यातलं जा की नाही ना, आधी रसो ऐका म्हणजे रस्सो नाही, ग्रेव्हीच आहे डायरेक्ट आज चिकनची. पण मस्त झालं असतं नादकुळा. बस चिकन घे. चिकन नंतर बघते, आधी नको, आधी टेस्ट बघते. बरोबर आहे ना. हे आणखीन काय की आमचं नाही ना एवढाच ना, एवढाच. कलेजी खाल्लेलो आपण, कलेजी हा फक्त. ती बघा आणू काय, ती बघ आणला ना संधू, ती बघ रोशनने घेतलाय. ती ग्रेव्ही कसली मटणाचीच आहे, मटणाचीच आहे होय ना. हे चिकनचं भाई स्टोव आपलं साईडला ठेवू जरा. सो मी खाते, माका काय फरक नाही पडत. कसा झालाय मटण? भारी दिसता भारीच झाला, पण भारीच असेल कारण रेसिपी बघितली ना मी. संधून काय खाल्लं नाही, सुको भात खाता काय कळत नाही. तो सुको भात खातात, भात आवडलो ते का. तो बाजूक ठेव रे हो. तर या मस्तपैकी जेवायला या. कांदा आहे, चिकन. संधूने मटण मगाशीच खाऊन बघितलं बिना मसाल्याचं. भारीच झाला, चिकन पेक्षा लय भारी आला. चिकन काय खात, म्हणूनच बोलले चला तुमका मटणच देऊन टाकताय आज. ते लहान पोरा खातात. होय ना, आम्ही लहान आहो. बरा चल भावेश मी लहान आहो. या जेवायला या. चिकन पण एकदम भारी झालंय आणि इंद्रायणी राईस जाम भारी लागतो हा. मित्रांनो जेवलो वगैरे मस्तपैकी, जरा आराम केला तिथे 15-20 मिनटं आणि आता घरी चाललोय. सुसाटमध्ये जेवण झालं. तर आत्ता पटापट मारूया कल्टी. तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.